झी 24 तास एक पाऊल पुढे। आजचा दिवस अजित पवारांच्या राजीनाम्यानंतरच्या पडसादांनी गाजला। दिवसभर अजित पवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपलं शक्ती प्रदर्शन केलं। मात्र अजित पवारांनी नेमकं काय हवंय आणि नेमकी कुणाला ताकद दाखवायची आहे याचा हा रिपोर्ट। पुतण्यानं उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। काकांनी तो योग्य असल्याचं सांगितलं। असं वाटलं राष्ट्रवादीतलं राजीनामा नाट्य संपलं। मात्र खरं नाट्य यानंतर सुरू झालं। आपला शब्द अंतिम असल्याचं सांगितल्यानंतरही राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सोपवले। अजितदादांना नेमकं काय हवंय याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं। दुसरा दिवस आणखीनच रहस्य आणि नाट्यमय घडामोडींचा ठरला। माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब कुपेकरांचं निधन झालं। त्यामुळे राजीनामा नाट्य काही अंशी शांत होईल असं चित्र निर्माण झालं। राज्यभरात ठिकठिकाणी बंद आणि निदर्शनं सुरू झाली। तर मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली। अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी ज्या बबनराव पाचपुतेंच्या निवासस्थानी समर्थक आमदारांची बैठक झाली होती त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अजितदादा समर्थकांनी खलबलं रचली। मुंबईतल्या राजकीय घडामोडींचे चटके दिल्लीला बसताच प्रफुल्ल पटेलांनी महाराष्ट्रात नवा उपमुख्यमंत्री नसेल असा निर्वाळा दिलाय। आगे भी विधानसभा में नेता अजीत पवार ही रहेंगे, लेकिन जहां तक उप मुख्यमंत्री का जो पद है इसमें हम और किसी और व्यक्ति को मनोनीत नहीं करेंगे। यानंतर मुंबईतल्या दुपारच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केवळ कुपेकरांचा शोकप्रस्ताव मांडला जाईल असंही ठरलं। त्यामुळे अजितदादा समर्थकांचं सांत्वन झालं असं वाटत असतानाच बैठकीला जाताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एवढंच नव्हे तर केवळ शोकप्रस्ताव पास करण्याचं ठरलं असताना बैठकीत अजित पवारांचा राजीनामा मागे घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। अजित पवार यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा आमदारांशी देखील चर्चा करावी अशी विनंती सगळ्या सदस्यांच्या वतीनं मला करण्यात आली। राजीनाम्याबाबतचा निर्णय आता शुक्रवारी होणार आहे। मात्र अजित पवारांनी राजीनामा देऊन काँग्रेससह मोठ्या साहेबांना ताकद दाखवली की होत असणाऱ्या आरोपातून प्रतिमा जपण्यासाठी अग्निपरीक्षा देण्याचा देखावा केला। याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।